आपके और गुरुनाथ के प्यार का चर्चा पूरे बिजनेस वर्ल्ड में चल रहा है। हम दोनों की दोस्ती पक्की हो सकती है। क्यों ना आज हम दोनों के डिनर पे चलते हैं, कहीं दूर, या फिर आपके घर या मेरे घर। वो अपने कंपनी के एक मामूली सीईओ है और मैं इस कंपनी का मालिक हूं। मेरे से दोस्ती करोगी, फायदे में रहोगी। काय झालं आज? का झालं असेल असं? गॅरी मॅरिड आहे म्हणून खरंच सगळे या लोधासारखेच बघतात का माझ्याकडे? शी, जेनी पण काय बोलत होती आणि का बोलत होती असं? मी कुणालकडे गेले म्हणून का? पण तेव्हा मी चिडले होते ना गॅरीवर. मी नाही यार तशी मुलगी. मला आता काहीच कळत नाही काय करू. गॅरीला सांगू का हे सगळं? तो कसं रिॲक्ट करेल? त्या लोडाची ही हिंमत, असं बोलला तो? त्याला आत्ता फोन करून चांगला दाखवतो. कूल डाऊन. नाही कूल डाऊन नाही जेनी, मला आत्ताच्या आत्ता त्याच्याशी बोलायचं. कॉल करून काय यूज नाही होणार. मला माहिती आहे जेनी काय यूज आणि काय नाही. मी नीट ओळखतो याला. Yeah, sure, I'll look into it. Yeah, thank you. Bye. सर आपले क्लायंट आहेत करण मल्हार, त्यांचे रिपोर्ट्स आहेत. Okay. ए लोढा, कौन बोल रहा है? क्या कौन बोल रहा है? हाँ, आता नावही विसरलास का? अरे माजलास का तू? माजलास? तू काय समजतोस रे शनायाला? हा, ती काय इझिली अवेलेबल आहे? हे बघ तिथे येऊन थोबाड फोडे ना तुझा. माझ्या रेफरन्सने कुणीतरीचं तिथे येत आहे तर त्याची असं लायकी दाखवून बोलतोस का तू? लाज नाही वाटत गुरुनाथ सुभेदारची असं वागतं ना? तुझा काय चिप पण आहे ना तुझ्याकडे ठेवायचा, कळलं ना? माझ्याशी परत जर असा पंगा घ्यायचा प्रयत्न केला ना, तिथे येऊन मारेन तुला, घरात घुसून मारेन तुझ्या. अरे आनंद, ते डिटेल्स तुझे. तुझी हिंमत कशी झाली रे? तुला काय नाही काय रस्त्यावर पडलेली वाटली? परत थोपाड वर नाही काढायचा, सांगून ठेवतो. लायकीत राहा. आवाज खाली, कळलं ना? सर हे काय चाललंय सर? काही कळत नाहीये. जेनी आतमध्ये आहे, ती बाहेर आल्यावर कळेलच. पण गुरु सर फोनवर मोठ्या मोठ्याने कोणाशी तरी बोलतायत, एवढं नक्की. चल ठेव. आनंद सर, तुम्ही एकदा बघता का आतमध्ये जाऊन नक्की काय चाललंय ते? नाही, ते गुरुला आवडणार नाही. यू हॅव वॉटर प्लीज. जेनी ते सोड सगळं, मला नकोय पाणी. मला सांग, तू शनाला घेऊन का नाही आलीस इथे? तू तिकडे कुठे सोडलंस तिला? कुठे आहे ती आता? Sir, I asked her to come. She's very upset. She's not willing to come to the office, sir. ठीक आहे, मी बघतो, मी करतो तिला फोन, तू जा. Yes, sir. Sir, cool down. यार बच्चा, कुठे आहेस यार तू? गॅरी, बच्चा बच्चा ऐक यार, बच्चा कुठे आहेस तू यार? आय एम रिअली सॉरी, माझं चुकलं. मला माहिती नव्हतं तो लोढा असा असेल म्हणून. मला जर माहिती असतं ना बच्चा, मी तुला पाठवलंच नसतं. आय एम रिअली सॉरी. तू ओके आहेस का? कुठे आहेस आता तू? गॅरी तू असं का वागला? माझं चुकलंच रे. मला जरा कल्पना असती ना, तो लोढा इतका चीप आहे, मी नसतं पाठवलं तुला त्याच्याकडे. माझं चुकलं. तू तू कुठे आहेस आता? मला सांग. मी आत्ताच्या आत्ता येतो भेटायला, प्लीज सांग. नाही नको प्लीज, मला खूप कस तरी होतं. मला नाही बरं वाटत आहे आता. नाही तर तू एक काम कर, तू इथे ये ना, ऑफिसमध्ये ना आत्ताच्या आत्ता. आपण छान डिनरला जाऊया. तू आधी शांत हो बरं. हा, आपण डिनरला जाऊया, म्हणजे तुझं मूड चांगलं होईल. ओके? नाही जायचं कुठे डिनरला वगैरे. मला एकटं राहायचं थोडा वेळ प्लीज. मी ओके, मी फोन करेन तुला. बाय. सी. बच्चा ऐक ना माझं. हॅलो बच्चा.
यार मॅडम काय झालं हो? रघु थांब ना, मला एक ग्लास पाणी दे. जेनी, गुरु सर कोणाशी बोलत होते? सर आपले ते क्लायंट आहेत ना लोढा, त्यांच्याशी बोलत होते फोनवर. लोढांची फोन? अगं पण तुमची मीटिंग होती ना लोढांबरोबर त्यांच्याच ऑफिसमध्ये, भेटले नाहीत का ते? नो, वी मेट हिम बट हेलो शान्या. हाय. सर मिस जेनी, आप 2 मिनट के लिए बाहर जा सकती हैं क्योंकि मुझे मिस शानिया से कुछ बात करनी है. क्यों ना आज हम दोनों कहीं डिनर पे चलते हैं, कहीं दूर. हम यहाँ पे आपसे बिजनेस डील करने आए तो बेटर होगा कि आप सिर्फ बिजनेस की बातें करें, और वो भी हमारे ऑफिस में आकर. चल चला. हा, भयंकर आहे सगळं. सर गुरुने हे सगळं केल्यानंतर आणखी काय एक्सपेक्टेड होतं? आपल्या बिझनेस वर्ल्ड मध्ये तो बदनाम झालाय आणि आता आपली ऑफिस, आपले ब्रांच हे सगळं बदनाम होतंय. कोणी येत आणि कसंही वागतो. नाहीतर लोढाची अशी हिंमत झाली असती का? येस सर, आनंद सर इज व्हेरी राईट. काय गजानन महाराजा, काय आहे आमच्या ऑफिसच्या पोरी बळीवर काय असं आलंय? आणि ही वेळ स्वतः शनायाने आणली. बापरे, शनायाला काय वाटलं असेल आता? कशी असेल ती? जेनी, मला सांग, शनाया कुठे आता? शी इज ॲट होम. खूप अपसेट आहे ती. मी ट्राय केलं टू ब्रिंग हर हिअर बट तिने ऐकलं नाही. नाही, पण ती घरी गेली तेच बरं झालं. सर व्हॉट एव्हर, पण आता ना सगळ्यात आधी आपल्या क्लायंटच्या यादीतून हा लोढाचं नाव आपण डिलीट करूया. सर शनाया असो किंवा जेनी, एका स्त्री बरोबर लोढाने मिसबिहेव केलेलं आहे आणि हा रिपोर्ट वरपर्यंत गेलाच पाहिजे. कराय तुझं. श्रेयस, तू लगेच एक मेल टाक. सर. या बाबतीत मीटिंग व्हायलाच हवी, पण या सगळ्यामध्ये चूक आहे ती गुरु सरांची. तर आपण गुरुबद्दल नाही बोललो ना तेवढंच बरं आहे. जरा डोक्यात जातोय तो आता. आनंद सर, तुम्ही जरा शांत व्हा प्लीज. मला असं वाटतंय आपण एकदा गुरु सरांशी या बाबतीत बोलूया. नाही हा, मी बोलणार नाही असा बेजबाबदार माणसाबरोबर. त्याच्यामुळेच हे सगळं झालंय. तो जबाबदार आहे.